हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं टेस्ट ऑफ इंडियन रेसिपीजमध्ये. आज आपण बघणार आहोत शेंगदाण्याची चटणी आणि हेल्दी असे घावणे. तर चला स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला. तर इथे मी बाउल घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी रवा टाकलेला आहे. मी इथे जाड रवा घेतलेला आहे, तुम्ही बारीकही घेऊ शकता. तर याच्यामध्ये अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आणि आता मी इथे एक कांदा घेतलेला आहे, टोमॅटो, मिरची 2 आणि आपलं कोथिंबीर. तर कांदा, टोमॅटो, मिरची आपण चॉपरच्या साईडने बारीक इथे करून घेतलेली आहे, ती याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि कोथिंबीर मी बारीक करून घेतलेली आहे, ती याच्यामध्ये टाकायची आहे. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इथे अर्धा चमचा मी मीठ टाकलेलं आहे. तर हे सगळं एकत्र आपण करून घ्यायचं आहे. मिश्रण छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. खूप छान होते रेसिपी, अगदी नक्की ट्राय करून बघा. खूप छान चवीला लागते आणि झटपट अशी होणारी आहे. तर याच्यामध्ये आता मी पाणी टाकणार आहे. तर इथे आता अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे मी, तो याच्यामध्ये टाकून घेते आणि छान असा बॅटर आपला एकत्र करून घ्यायचा आहे. बघू शकता, छान असं एकत्र करायचं आहे. आणि अजून मी इथे एक अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि असं छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. एकदम पातळही करायचं नाही आणि एकदम जाडही टाकायचं नाही, करायचं नाही आहे. तर आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं. तर हा बॅटर आपला तयार आहे. तर आपण एक 5 मिनटं साईडला ठेवूया. तर इथे मी आता आपल्या चटणीची तयारी करते. इथे शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेले आहे. तर छान असे आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर शेंगदाण्याचा कचवटपणा छान गेला की आपली चटणी खूप छान लागते. तर इथे छान असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे. खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि त्याची आपण सालं काढून घ्यायची आहेत. ते छान भाजून झालेली आहेत, तुम्ही बघू शकता. येते मी इथे शेंगदाण्याची सालं काढून घेतलेले आहेत. आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घेणार आहोत. तर याच्यामध्ये मी कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे आणि मीठ आवश्यकतेनुसार. मसाला पाव चमचा घेतलेला आहे, तोही कमी जास्त करू शकता. आणि पाणी एकदम टाकायचं नाही, आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं. तर हे मिश्रण आपल्याला आता मिक्सरमधून छान असं वाटून घ्यायचं आहे, बारीक असे. तर इथे तुम्ही बघू शकता, छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे. तर आपण आता घावणे तयार करून घेऊया. इथे बॅटरही छान असं फुगलेलं आहे. तर चला आपण आता आपले घावणे तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे आता पॅन घेतलेला आहे. तर हा पॅन मी छान तापून घेतल्याने बटाट्याच्या साहाय्याने थोडंसं तेल लावून घेते. तेल लावल्यामुळे छान अशी त्याला खरपूसपणा भाजून निघतो आणि अशी कुरकुरीत लागतात. तर आपलं बॅटर इथे मी टाकून घेते आहे. बॅटर टाकून झालेलं. तर ह्याच्यावरती 1 मिनटं आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून वाफ छान आपल्या घावण्याला येईल आणि आपलं घावण पटकन होईल. तर बघू शकता, इथे 1 मिनटं झालेलं आहे. मी काढून घेते आता. 1 मिनटं असंच ठेवायचं आहे आपला घावणा. छान असं शिजलेलं आहे, खूप छान लागते. नक्की एकदा ट्राय करून बघा रेसिपी. तर घावणा आपला एक साईडने छान असं भाजलेला आहे. तर आपण हा आता पलटवून घेणार आहोत.
ते छान असं एक साईडने झालेलं आहे, दुसऱ्या साईडने छान असं भाजून घ्यायचं. तर अगदी पटकन होणारी रेसिपी आहे आणि खायलाही तेवढी छान लागते. तर आपण आता काढून घेणार आहोत. आणि दुसरं घावणं आपण टाकून घेणार आहोत. असे आपण सगळे घावणे तयार करून घेणार आहोत. अगदी झटपट आणि तेवढीच खायलाही छान अशी रेसिपी आणि पौष्टिकही तेवढीच आहे. तर आपला घावणाही तयार झालेला आहे. तर आपण आता प्लेटमध्ये आपले तयार करू. इथे मी टॉमॅटोचा सॉस घेतलेला आहे थोडंसं, आणि जी आपण चटणी तयार करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये ठेवणार आहोत. तर खूप छान चटणी लागते, एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि आपले जे घावणे आपण तयार करून घेतले ते याच्यामध्ये ठेवते. तर आपली रेसिपी तयार आहे. तर कशी वाटली याची रेसिपी ती नक्की मला कमेंट करून सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तेव्हापर्यंत नमस्कार.